Good morning students. So today we study the point number 2.5, that is the fertilization. Fertilization म्हणजे फलन. So here we study first the fertilization takes place in the, that is the such a sexual reproducing organisms. Here the fertilization takes place, and this fertilization means the formation and fusion of the gametes. आता gametes म्हणजे काय? In the male the sperm, these are the gametes, and in the female the eggs are the gamete. These gametes which are formed at the certain age, that is at the puberty, that is the such a eggs which are mature in the female, and in the male the sperms are going to mature. So the fusion of these two gametes, these are the haploid gametes. Haploid means half number of, n number of the chromosomes are there, half number of the chromosomes are there. Haploid female gamete, that is the egg, and haploid male gamete, they are fused together to form diploid zygote. Diploid means having 2n number of the chromosomes, म्हणजे डबल रंगसूत्र येतात. And this diploid condition is called as zygote, and this zygote develop into the embryo. Embryo म्हणजे भ्रूण. So here the formation of the such a fertilization takes place in the ampulla of the fallopian tube of the female reproductive system. आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितली, त्याच्यामध्ये ज्या फॅलोपियन ट्यूब असतात त्या ॲम्प्युलामध्ये फर्टिलायझेशन घडून येतं. अँड देन फलित झालेलं अंड ऑर झायगोट विच कॅन बी युजली एंटर इन टू द, दॅट इज द डेव्हलप इन टू द एम्ब्रियो, अँड सच अ प्रोसेस टेक्स प्लेस इन द युटेरस. सगळी प्रक्रिया गर्भाशयामध्ये घडून येते. नेक्स्ट वन वी स्टडी द मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन. मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन. सो हिअर दॅट इज द ड्युरिंग फर्टिलायझेशन, म्हणजे फर्टिलायझेशनच्या अगोदर द सिमेन विच कॅन बी रिलीज फ्रॉम द, दॅट इज द पेनिस, अँड सम सिक्रेशन्स आर देअर. हिअर द सिमेन इज coagulated. आफ्टर दॅट द सिमेन गोइंग टू लिक्विफिकेशन अँड स्पर्म्स आर ॲक्टिव्ह. आता हे जे फर्टिलायझेशन घडवून येणार ते घडवून आणणार आहे स्पर्म, आणि सिमेन जे तयार होतं इन द पेनिस ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सो सच अ सिमेन विच इज coagulated, हे coagulate होतं म्हणजे ते काय होतं, त्याचं जसं गुठळ्या तयार होतात त्या प्रकारे, परंतु त्यानंतर त्याचं लिक्विफिकेशन होतं, द्रवीभूत होतं ते, आणि त्यानंतर काय होतं, ते स्पर्म ॲक्टिव्ह होतं. सो धिस मेकॅनिझम ऑफ द फर्टिलायझेशन इन्व्हॉल्व्स डिफरंट 4, दॅट इज द स्टेप्स आर देअर. सो फर्स्ट वन, मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग, म्हणजे या स्पर्मची हालचाल अंड्याच्या दिशेने कशा प्रकारे होते. सो वी स्टडीड, दॅट इज विथ द हेल्प ऑफ डायग्राम्स आर देअर. सो हिअर द इव्हेंट्स ऑफ फर्टिलायझेशन इज देअर, प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. सो लुक हिअर, दॅट इज द फर्स्ट वन. दिस इज द एग इज देअर. तुम्हाला पहिलं दिसतंय की ही जी पहिली आकृती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे एग दिसतंय, आणि ह्या एगच्या ह्या मेम्ब्रेनवरती अनेक तुम्हाला स्पर्म बसलेले दिसत आहेत. दॅट इज त्यांचे टेल आहेत आणि हे हेड आहे. So after the sperm penetrate the secondary oocyte, secondary oocyte means Graafian follicle, mature egg. The oocyte completes meiosis 2. oocyte आपलं meiosis 2 पूर्ण करतं, and forming the ovum and second polar body. त्याच्यामध्ये पोलार बॉडी तयार होते आणि ओव्हम तयार होतो. सो एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस कोरोना रॅडिएटा, आता याच्यात नावं दिलेली आहेत की कोरोना रॅडिएटा असा थर आहे, त्याच्या आतमध्ये झोना पेल्युसिडा आहे. हां, आलं लक्षात. आणि अशा प्रकारे काय होतं, स्पर्म प्रो न्यूक्लियस, स्पर्मचा न्यूक्लियस आतमध्ये प्रवेश करतो आहे. सो मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन. आता मुवमेंट ऑफ द स्पर्म टुवर्ड्स द एग, म्हणजे स्पर्मची अंड्याच्या दिशेने कशी हालचाल होते. सो हिअर इन दिस केस कॅपॅसिटेशन ऑफ द स्पर्म्स विच कॅन बी इन्व्हॉल्व. कॅपॅसिटेशन म्हणजे ज्यांच्याकडे ताकद आहे, दोज स्पर्म्स रिचिंग द व्हजायना, अँड हिअर दॅट इज द ओनली 50% विच आर एबल टू कॅपॅसिट and 50% which are destroyed. So in that, this process, that is the which is called as capacitation, require 5 to 6 hours. म्हणजे व्हजायनामधून त्या फॅलोपियन ट्यूबमधील एककडे हे जे स्पर्म 50%च पोहोचतात, आणि ते पोहोचण्यासाठी त्यांना 5 ते 6 तास लागतात. द ॲक्रोझोम मेम्ब्रेन बिकम्स थिन. आता ॲक्रोझोम मेम्ब्रेन कशाला म्हणायचं, तर आपण ॲक्रोझोम मेम्ब्रेन हे स्पर्ममध्ये बघितलं. स्पर्मचं जे हेड आहे त्याचं काय आहे, ॲक्रोझोम मेम्ब्रेन बिकम्स थिन. आपण जर बघितलं इथं, तर इथे डायग्रामला नाव दिलेलं आहे ॲक्रोझोम. हे ॲक्रोझोम मेम्ब्रेन्स विच इज बिकम थिन, अँड कॅल्शियम आयन्स विच आर एंटर इन टू दिस मेम्ब्रेन. आता हे मेम्ब्रेन खूप पातळ होतं आणि त्याच्यामुळे कॅल्शियम आयन्स काय होतात, एंटर होतात त्या स्पर्ममध्ये,
अँड टेल विच इज बिकम व्हेरी ॲक्टिव्ह, आणि त्यांची जी टेल असते ती काय होते, ॲक्टिव्ह होते. ओके. सो अँड दे शो व्हिप्लॅश मूवमेंट, दॅट इज प्रॉपरली दे मूव टुवर्ड्स द व्हजायना, ते व्हजायनाकडे प्रॉपरली मूव होतात. ओके. सो हिअर दॅट इज द देन नेक्स्ट वन, दे मूविंग अपवर्ड्स टू द युटेरस अँड टू द ओविडक्ट, ते युटेरसमधून ओविडक्टकडे जायला जातात. सो हिअर दॅट इज द प्रोस्टाग्लॅंडिन सिक्रेशन ॲक्टिवेट द स्पर्म, and the sperm which are swim at an average is about 1.5 to 3.0 मिलीमीटर पर मिनिट, प्रति मिनिटाला 1.5 ते 3.0 मिलीमीटर एवढा प्रवास करतात. सो हिअर द सच अ स्पर्म, आता ही एक कुठे आहे तर त्या फॅलोपियन ट्यूबमध्ये आहे ते, आणि तिथे ॲम्प्युलाच्या ठिकाणी आहे. ॲम्प्युला हा जो मध्ये कॉर्नर आहे तिथे, त्या ठिकाणी जाऊन हे एग असतं आणि त्याच ठिकाणी जाऊन स्पर्म त्याला फर्टिलाइज करतात. सो स्पर्म रिचिंग टू द ॲम्प्युला. So here that is the because of contraction of the uterus or oxytocin secretion of the female, because of that the sperm reaches to that of the such a fallopian tube, and the sperm here that is the remain viable for 24 to 48 hours and ovum for about 24 hours. ओहम जे आहे ते 24 तास चांगलं राहू शकतं, आणि स्पर्म जे आहे ते त्याला 24 ते 48 तासामध्ये फर्टिलाइज करू शकतात. देन एंट्री ऑफ द स्पर्म इन टू द एग, आता स्पर्मची एंट्री झाली एगमध्ये, एंट्री ऑफ द स्पर्म इन टू द एग, हे सगळे त्याची प्रोसेस आहे. आता स्पर्म कशी एंट्री करतो एगमध्ये. सो हिअर देर आर द मिलियन्स ऑफ द स्पर्म विच आर सिट डाऊन ऑन द आउटर साइड ऑफ द एग मेम्ब्रेन, अँड ओनली few sperms which are activate or the few sperm which are succeeded to enter into the to reach to the egg, and only the single sperm which is lucky for to fertilize the ovum is there. So here that is the after reaching the sperm, so here reach the that is the such a sperm, egg ovum becomes lie against it, एखादा स्पर्म गेल्यानंतर तो एकमेकांना चिकटून राहतो. सो हिअर दॅट इज द ॲक्रोझोम रिलीजेस लायसिन. आता ॲक्रोझोम आपण बघितलं, ॲक्रोझोम म्हणजे काय तर तो जो हेडमध्ये असा हॅटसारखा भाग आहे स्पर्मच्या, त्याला ॲक्रोझोम असं म्हणतात. सो सच ॲक्रोझोम विच कॅन बी रिलीजेस द एन्झाईम लायसिन, दॅट इज हायलोरोनिडेज और कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम्स आर देअर, अँड दे डिझॉल्व कोरोना रेडिएटा सो दॅट द स्पर्म हेड रिचेस टू द झोना पेल्युसिडा ऑफ द एग. आता झोना पेल्युसिडाच्या थरामध्ये तो स्पर्मचा हेड जातो, अँड झोना पेल्युसिडा such a layer has that is the fertilizing receptor proteins are there. The fertilizing binds to the that is the protein anti-fertilizing of the sperm. इथे fertilizing membrane तयार होतं आणि त्याचा anti-fertilizing बरोबर कॉन्टॅक्ट होतं. fertilizing anti-fertilizing reaction takes place. It is species specific. आता इथे काय होतं की 200 ते 400 लक्ष स्पर्म असतात, त्यापैकी काही स्पर्म ते अंड्यापर्यंत पोचतात आणि फक्त एखादा स्पर्म फर्टिलाइज करून आतमध्ये जातो. मग अशावेळी त्या स्पर्मच्या डोक्याकडचं जे ॲक्रोझोम रिॲक्शन असते त्याच्यामधून काही पेनिट्रेटिंग एन्झाईम बाहेर काढतात, आणि ते कोरोना रेडिएटा हा जो एकचा थर आहे त्याला पेनिट्रेट करून आतमध्ये जातात. आणि अशा प्रकारे झोना पेल्युसिडाकडे काही प्रोटीन्स असतात, रिसेप्टर प्रोटीन, त्यामुळे फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन होते आणि तिथे काय होतं दॅट इज द रिॲक्शन टेक्स प्लेस. त्यानंतर आपण बघतोय दॅट इज द ॲक्रोझोम रिॲक्शन, एंट्री ऑफ द स्पर्म इन टू द एग झालं. त्यानंतर ॲक्रोझोम रिॲक्शन म्हणजे ॲक्रोझोमची रिॲक्शन कशी घडून येते. आता इथे आपण बघितलं की स्पर्म हेड टचेस टू दॅट ऑफ द झोना पेल्युसिडा ऑफ द ॲनिमल पोल. एखाद्या स्पर्मचं हेड या झोना पेल्युसिडाला अटॅच झालं त्यावेळी काय होतं ॲक्रोझोम रप्चर अँड टू रिलीज द एन्झाईम. म्हणजे एखादा स्पर्म त्याचं हेड जेव्हा झोना पेल्युसिडा या थराला टच होतं त्यावेळी त्याच्यातून काय होतं बस्ट होतं, आणि दॅट इज द एग मेम्ब्रेन अँड स्पर्म कम इन कॉन्टॅक्ट विथ दिस कोन. हिअर कोन इज फॉर्म, अँड सो हिअर दॅट इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ बोथ द सेल, दॅट इज स्पर्मचं आणि एगचं प्लाझ्मा मेम्ब्रेन कम इन कॉन्टॅक्ट. सो हिअर ॲज सून ॲज द स्पर्म हेड टचेस द व्हिटेलाईन मेम्ब्रेन, याच्यामध्ये जे व्हिटेलाईन मेम्ब्रेन आहे त्याच्याबरोबर जेव्हा स्पर्मचं हेड टच होईल, सो हिअर सच अ व्हिटेलाईन मेम्ब्रेन converted into the fertilizing membrane is there. Okay, by deactivating the sperm receptor and zona pellucida. So here space which can be formed, it is called as pre-vitelline space. It is space तयार होते between these two membrane,
and this prevent the further entry of the sperm into the egg. It is called as polyspermy, which can be avoided. Then activation of the ovum, एखादं अंड कसं ॲक्टिवेट होतं. सो हिअर दॅट इज द, आपण बघितलं की बिफोर दॅट इज द फर्टिलायझेशन द एग इज ॲट मेटाफेज 2 स्टेज. ओके. अँड व्हेन सच एग इन कॉन्टॅक्ट विथ द स्पर्म, जेव्हा एखाद्या स्पर्मच्या कॉन्टॅक्टबरोबर येते ते ॲक्टिवेट होतं आणि देन मिओसिस 2 कंप्लीट करतं. देन फ्युजन ऑफ द एग अँड स्पर्म. सो हिअर दॅट इज द, आता इथे काय होतं तर मेल आणि फिमेल जे आहेत त्यांच्यावरचं कवरिंग जे आहे, मेल अँड फिमेल जे आहे त्यांच्यावरचं कवरिंग डिजनरेट होतं आणि तिथे रंगसूत्रांचं पेअरिंग होतं. इथे क्रोमोझोम ऑफ बोथ प्रोन्यूक्लियाई इंटरमिक्स, याचा क्रोमोझोम आणि याचे क्रोमोझोम काय होतात एकमेकांमध्ये मिसळले जातात आणि त्यांच्यापासून सीन कॅरिऑन तयार होतो, म्हणजे झायगोट तयार होतो. सो पहिली प्रोसेस आपण बघतो की आफ्टर द स्पर्म पेनेट्रेट द सेकंडरी ओसाइट, द ओसाइट कंप्लीट मिओसिस 2. ओसाइटने स्पर्म पेनेट्रेट झाल्यानंतर सेकंडरी ओसाइट जे आहे त्या ओसाइटने मिओसिस 2 घडून आलेलं असतं. स्पर्म आणि ओवम न्यूक्लियाय स्वेल. आता हा स्पर्मचा न्यूक्लियाय आहे आणि फिमेल प्रोन्यूक्लियाय आहे. हे स्वेल होतात म्हणजे सुजल्यासारखे होतात आणि प्रोन्यूक्लियाय तयार करतात. प्रोन्यूक्लियाय झाल्यावर ते एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यांच्यामध्ये स्पिंडल फायबर मायटोटिक तयार होतं आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये क्रोमोझोमचं पेअरिंग होतं, इंटरमिक्स होतात ते दोन्ही प्रोन्यूक्लियाय आणि फर्टिलायझेशन अकम्प्लिश, फर्टिलायझेशन फलनं घडून येतं. अशा प्रकारे काय होतं की ती फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये त्या स्टेप्स आहेत. त्यानंतर आपण बघतोय की हे दॅट इज द प्रोसेस ऑफ द फर्टिलायझेशन. ओके. म्हणजे कशा प्रकारे ही फर्टिलायझेशनची प्रोसेस घडून आली. त्यानंतर आपण बघतोय की सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन. आता सिग्निफिकन्स म्हणजे काय तर सिग्निफिकन्स म्हणजे महत्त्व. फर्टिलायझेशनचं काय महत्त्व आहे, फर्टिलायझेशनमुळे काय होतं आहे, दॅट इज द सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन इज देअर. Significance of fertilization. So signification, that is secondary oocyte complete the process of oogenesis and transform into the mature ovum. आता सेकंडरी oocyte ते आपली काय करतं, आपली मिओसिस 2 कंप्लीट केल्यामुळे त्याचं रूपांतर मॅच्युअर ओव्हममध्ये होतं. देन दॅट इज द डिप्लॉइड मेंबर ऑफ द क्रोमोझोम रिस्टोर्ड इन टू द सच अ झायगोट. ओके. अँड ओव्हम काय करतं, लॅक करतं, तर दॅट इज द सेंट्रिओल necessary for further division. ओके. and are received from the sperm during fertilization. म्हणजे ज्यावेळी फलन घडून येतं त्यावेळी तो स्पर्म काय करतो आहे, रिसीव्ह करतो आहे ते सेंट्रिओल्स एगमधून, कारण एगचं पुढे काय होत नाही, मायटोसिस होत नाही आहे. देन फर्टिलायझेशन इन्व्हॉल्व्स फ्युजन ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट टू प्रोड्यूस द डिप्लॉइड झायगोट इज देअर. आफ्टर दॅट इज बिकॉज ऑफ द फर्टिलायझेशन. सो हिअर सेक्स ऑफ द सच अ इंडिव्हिज्युअल विच कॅन बी डिटरमाइंड. सो आता हे जे महत्त्व आहे की सेकंडरी oocyte आपली प्रोसेस जी आहे oogenesisची आणि त्याचं रूपांतर मॅच्युअर ओव्हममध्ये होतं. त्यानंतर डबल रंगसूत्र असलेला, म्हणजे आता जसं आईची आणि वडिलांची अर्धी रंगसूत्र एकत्र येऊन डिप्लॉइड कंडिशन निर्माण केली जाते, त्यामुळे त्या जातीचं सातत्य टिकून राहतं. त्यानंतर ओव्हम जो सेंट्रिओल लॅक करतं, ते सेंट्रिओल तो स्पर्म रिसीव्ह करतो फर्टिलायझेशनसाठी. Then fertilization involves the fusion of the male and female gamete to produce the diploid zygote is there, and the here that is the sex of the offspring which can be determined with the help of fertilization. हे फलन घडून आल्यानंतर सेक्स डिटरमाइन करू शकतो, but it is banned in our country, but it in foreign countries which can be determined, but here in India that is the sexual determination which can be banned is there. Okay, so this is the significance of fertilization is there. So that is there are the in that process there are the mechanism of fertilization. 3 events are there.